बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना सुरुवात करूया। राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरकारने दिलासा दिलाय। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा दिला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटींची रक्कम मिळणार आहे। बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच रक्कम जमा केली जाणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाकरता हायपॉवर समिती स्थापन करण्याचा निर्णय झालाय। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या या समितीला शक्ती प्रदत्त समिती असं नाव देण्यात आलं। त्यासोबतच राज्यात पहिल्यांदाच निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर झालं असून याकरता 4500 कोटींचा निधी मंजूर झालाय। निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं मंत्र्यांकडून सांगण्यात आलं। ओबीसी आरक्षण विरोधी याचिकेवर 3 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे। मराठा नेते बाळासाहेब सराटेंनी 2018 साली याचिका दाखल केली होती। ओबीसी मध्ये काही समाजांचा बेकायदेशीरपणे समावेश झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला। दरम्यान कोर्टाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरता मुदत दिली असून 10 डिसेंबरपर्यंत मागासवर्ग आयोग प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळच उडाली। या पावसामुळे तूर पिकाचं नुकसान झालं असून हरभरा आणि गहू पिकाकरता हा पाऊस लाभदायक ठरणार आहे। धाराशिव लोकसभेच्या जागेवरून मवियामध्ये रस्सीखेच सुरू आहे। यापूर्वी काँग्रेसच्या अमित देशमुखांसह अनेक नेत्यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला होता। आता थेट काँग्रेस नेत्यांनी उबाठा गटाचे खासदार निंबाळकरांचं समर्थन केलंय। त्यामुळे काँग्रेसमध्येच खासदारकीच्या उमेदवारीवरून एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे। सिडको प्रशासनाने यंदा दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांचा बोनस जाहीर केलाय। सिडकोने सगळ्या महामंडळांपेक्षा सर्वाधिक बोनस दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून तसंच मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला। बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार असल्याचं सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी सांगितलं। आदित्य ठाकरेंनी दिवाळी बोनसच्या मुद्द्यावर पालिका आयुक्तांना ट्विट करून प्रश्न केला। अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच बीएमसी आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही। हा दिवाळी बोनस देणार आहात की नाही असा सवाल त्यांनी केलाय। देणार असाल तर कधी? दिवाळी संपल्यावर? असा खोचक सवाल सुद्धा त्यांनी केलाय। मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला। दसरा चौकात शंखनाद करत छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षणासंदर्भात छगन भुजबळांनी वक्तव्य केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। परभणीतील मराठा समाजाने भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। भुजबळ जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुन्या पेन्शनच्या मागणीकरता शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब आंदोलन केलं। जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीकरता यापूर्वी या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। त्यानंतर शासनाने आश्वासन देऊन देखील अद्याप ती आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। बांधकाम मजुरांची सुरक्षा, ध्वनी आणि वायू प्रदूषणासंबंधीचे कोणतेही निकष बांधकाम मजुरांकडून पाळले जात नाहीत। त्यामुळे पालिकेने रात्रीच्या बांधकामांवर बंदी घालावी अशी मागणी पुणे युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने आज ओरोस रवळनाथ मंदिर इथून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जुनी पेन्शन चालू करा, 8व्या वेतन आयोगाची समिती गठीत करा, 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करा, खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। नाशिक जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान रास्ता रोको करत आशा सेविकांनी पोलिसांची गाडी रोखली।
ऑनलाईन काम बंद करावं, आशा सेविकांना विमा कवच द्यावं या मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश देऊनही अद्याप पाणी सोडण्यात न आल्यानं परभणीतील नागरिक आक्रमक झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि संघटनांनी एकत्र येत बैठक घेतली. 8 दिवसात पाणी सोडलं नाही तर 16 नोव्हेंबरला जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पश्चिम द्रुतगती मार्गाखालून जाणाऱ्या कांदिवली इथल्या सबवेचं काम सुरू असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून या भागात ये-जा करणाऱ्या दोन्ही मार्गांवर वाहतुकीची कोंडी होते आहे. यामुळे रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेण आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्यानं गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याचा प्रकार समोर आलाय. यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचं आंदोलन सुरू असल्यानं उपकेंद्रात एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे महिलेला प्रसूती करता दुसऱ्या रुग्णालयात नेताना तिची रस्त्यातच प्रसूती झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कांचनवाडी इथल्या प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यानं शाळेत कटर आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर शिक्षकानं या विद्यार्थ्याला मारहाण केल्यानं शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा फाट्याजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी 4,50,000चा मुद्देमाल जप्त केला. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत सकल मराठा समाजानं घोषणाबाजी केली. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सकल मराठा समाजानं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजा रोखण्याचा इशारा दिला होता. दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देऊ नये अशी मागणीच सकल मराठा समाजानं केली आहे. मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर पंढरपूर मंदिर समिती बॅकफूटवर गेली आहे. मराठा समाजाच्या इशाऱ्याबाबत विधी आणि न्याय खात्याला कळवण्यात येईल. शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट भूमिका मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी घेतली. सध्याचं आंदोलनाचं स्वरूप बघता वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ शकते असं सूचक विधान औसेकर महाराजांनी केलं. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची नियुक्ती झाली आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं संचालकपद रिक्त झालं होतं. त्यांच्या जागेवर पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र आता संचालकपदी तावरेंची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष आणि डाळिंब बागांना सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊस तोडणी थांबल्या असून साखर कारखान्यांचं गाळप ठप्प झालंय. या पावसामुळे रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला असला तरी सांगली, मिरज, तासगाव तसंच वाळवा तालुक्यातील कुरळप या परिसराला पावसानं चांगलं झोडपलं. यामुळे ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. छत्रपती संभाजीनगरच्या भडकल गेटजवळ जुनी पेन्शन योजना मागण्याकरता भव्य मोर्चा काढण्यात आला. शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बीडच्या खळवट लिमगाव या शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं 4 एकरावरील ऊस जळून खाक झाला. यामध्ये ठिबक सिंचन जोडणीही जळून खाक झाली. या आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. जबलपूरहून बंगळुरूकडे येणाऱ्या सैन्य दलाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात सांगलीचे जवान पोपट खोत शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ओबीसींमध्ये असलेल्यांना बाहेर ढकलण्याचं काम सुरू असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. ज्यांना आरक्षण देऊ शकत नाही त्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे.
मात्र मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसींमधून नको असा पुनरुच्चार भुजबळांनी केला. आम्ही ओबीसीच आहोत, मग ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागेल असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला. ओबीसी नेत्यांनी सरकारवर दबाव निर्माण केला, त्यांच्यामुळेच मराठा समाजाचं 40 वर्ष वाटोळं झालं असा आरोपही जरांगेंनी केला. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळालं तर आरक्षणाला विरोध असलेल्या नेत्यांची नावच आम्ही जाहीर करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्याचं बघायला मिळालं. सावंतवाडीत मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बाईक रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार मराठा बांधवांनी केलाय. बुलडाणा जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याकरता महसूल प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 7 उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची संख्या आणि 13 तहसील कार्यालयात 1967 पूर्वीचे मराठा कुणबीचे नोंद असलेले कागदपत्र शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मराठा समाजाला मराठा कुणबीमधून आरक्षण देण्याकरता आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आवश्यक पुरावे शोधण्याकरता विविध भागांमधील नोंदी तपासणीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अविनाश शिंदे हे सहाय्यक आयुक्त म्हणून कामकाज पाहणार असल्याचं प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबी असल्याचे पुरावे शोधण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला मोठं यश मिळालंय. जिल्ह्यातील 642 पैकी तब्बल 181 गावांमध्ये मराठा कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या. या कुटुंबांनी वंशावळ आणि इतर कागदपत्र सादर केल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. शिंदे समितीच्या सूचनेप्रमाणे पुढील 4 दिवसात नागपूर जिल्ह्यातील कुणबी मराठा कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात मंगळवारपासून कुणबी मराठा कुणबी जात नोंदी शोधण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणेनं 15 ते 16 हजार मराठा कुणबी मराठा नोंदी शोधल्यात. या पुराव्यांच्या आधारे विभागातील सुमारे 3.5 लाख जणांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दाड यांनी केला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. ढगांच्या गडगडाटासह सिंधुदुर्गात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. सातारा, कराड आणि पाटण तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं. शेतकऱ्यांकडून मात्र समाधान व्यक्त केलं जात आहे. राज्यासह देशात गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच काही भागात मात्र अवकाळी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. सांगलीच्या पलूससह जत तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष आणि डाळिंब बागांना बसण्याची भीती आहे. यंदा कमी पाऊस झाल्यानं अकोल्यातील महान धरणाची पाणी पातळी कमी आहे, त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीकरता देण्यात येणाऱ्या पाण्याचं नियोजन कोलमडणार आहे. महान धरणावर अवलंबून असलेले 2.5 हजार हेक्टर क्षेत्र घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. नाशिकहून जायकवाडीला पाणी सोडण्याचा वाद दिवसेंदिवस वाढतोय. नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जायकवाडीत पाणी सोडण्याला कडाडून विरोध केला. जायकवाडीला पाणी सोडण्यास आपला विरोध कायम राहील, तसंच दारू कारखाने पुरस्कृत हा उठाव असल्याचा गंभीर आरोप देवयानी फरांदे यांनी केला.
नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील T65 ही वाघीण आपल्या 3 बछड्यांसोबत खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे। वाघिणीचे हे तिन्ही बछडे आपल्या आईच्या खांद्यांवर खेळत असल्याचं या व्हिडिओत बघायला मिळत आहे। रेंज फॉरेस्ट ऑफिसर अभिजित इलंकर यांनी हा व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपलाय। पंढरपुरामध्ये भीमा नदीवरील उजनी जलसेतू फुटून 34 तास उलटले तरी देखील पाण्याचा अपव्यय सुरूच आहे। लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली जाते। नाशिक अहमदनगर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नांदगाव मनमाडमधील शेकडो ऊसतोड मजूर बैलगाड्यांमधून साखर कारखान्याकडे निघालेत। नांदगाव मनमाड भागात ऊसतोड मजुरांचे तांडे मोठ्या प्रमाणात आहेत। दरवर्षी हे मजूर 4 महिन्यांकरता वेगवेगळ्या साखर कारखान्यावर जात असतात। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ शिवारातील ऊसाच्या शेतात बिबट्याचे 2 बछडे आढळले। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। यात एक नर आणि एका मादीचा समावेश असून दोन्ही बछडे 1 महिन्याच्या आतील वयाचे। मादी बिबट्या असण्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत। दापोली आगारातून दिवाळी हंगामाकरता बस फेऱ्या वाढवण्याचा निर्णय आगार व्यवस्थापकाने घेतला। त्यामुळे मुंबई पुणे शहरातून येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 5,000 रुपये वितरित केले जाणार असून दुसऱ्या टप्प्याची रक्कम आज वितरित होणार आहे। ललित पाटील प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले। तर महादेव ॲपचे हसन मुश्रीफ मेंबर असल्याची टीका संजय राऊत यांनी केली। यावर बोलताना महादेव ॲपबद्दल मला माहिती सुद्धा नाही, संजय राऊत भेटल्यानंतर त्यांनाच विचारेन असं हसन मुश्रीफ म्हणाले। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांनी 4 आठवड्यांचा वेळ मागितलाय। यावर अद्याप ईडीकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही। ईडीने किशोरी पेडणेकरांना चौकशीकरता हजर राहण्यासाठी सांगितलं होतं। किशोरी पेडणेकरांना ईडीने समन्स पाठवलंय। शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी ट्विट करून त्यांना डिवचलं। त्यांची दिवाळी आता जेलमध्ये जाणार असं ट्विट म्हात्रेंनी केलं। त्याला किशोरी पेडणेकरांनी जशास तसं उत्तर दिलं। शीतल म्हात्रे ही भान हरपलेली बाई असल्याची टीका पेडणेकरांनी केली। इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया उर्वरित बातम्यांकडे। बदलापुरातील एका कंपनीकडून राज्याच्या विविध भागातील तब्बल 4,000 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। जादा व्याजदर देण्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल 300 कोटींचा गंडा घालण्यात आला। या प्रकरणी न्याय न मिळाल्यास प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या गुंतवणूकदारांनी दिला आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर इथल्या उत्तम भाग्य ज्वेलर्समध्ये चोरी करून पळण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यांना मंचर पोलिसांनी उत्तम भाग्य ज्वेलर्सच्या छतावरच अटक केली। तर चोरांच्या ताब्यातील 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। चोरांच्या झटापटीत घरातल्या एका महिलेला आणि एका पुरुषाला किरकोळ जखमा झाल्या। या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।